नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की आता मेंढ्यांच्या घरामध्ये आत्या आजी आलेल्या असतात आणि त्यामुळे सगळ्यांचीच कशी दाणादाण उडालेली आहे. आत्या आजी अगदी सगळ्यांनाच परेशान करत आहेत आणि सगळ्यांना शिस्तीचं पालन हे करायला लावत आहेत. तर आपण इकडे आता पाहतो की सोहम म्हणत असतो आत्याला की अगं आत्या आजी, चल आपण पटकन जेवण करून घेऊया. त्याला ती थांबवते आणि म्हणते की काय रे सोम्या, तुला जेवायची एवढी घाई का झाली? आणि मग चंद्रकांतला विचारू लागते की तू माझ्या या पोरांवरती काही संस्कार केले आहेस की नाहीत रे? जेवणाच्या आधी प्रार्थना करायची असते, एवढंसुद्धा यांना माहीत नाही का? तर सौम्या म्हणत असतो की अगं आजी, माहीत आहे, पण मी नेमका आजच विसरलो. तर त्यावरती आत्या आजी म्हणते की विसरला? कसा विसरला नेमका तू? कसा आजच विसरलास रे? या काही विसरण्याच्या गोष्टी आहेत का? आणि त्यावरती ती अजूनच चिडते आणि त्यांनी म्हणते की आता गपचूप हात जोडा आणि प्रार्थना करायला सुरुवात करा. मग त्यावेळी मग घरातील सगळेजण असतात ते हात जोडतात आणि प्रार्थना करतात, डोळे बंद करतात. पण ही ऐश्वर्या, घमंडी ऐश्वर्या मात्र ती काही हे सगळं करत नाही. तर हे सगळं आत्या आजींच्या लक्षात येतं की ऐश्वर्या हातसुद्धा जोडत नाही आहे म्हणून, आणि ऐश्वर्या काही प्रार्थना म्हणत नसते. आणि मग ही गोष्ट आजींच्या लक्षात आल्यानंतर आजी ऐश्वर्याची चांगलीच खरडपट्टी काढतात. ऐश्वर्यावरती खूपच चिडतात आणि तिला विचारतात की काय गं, तुला शेतकऱ्यांचा आणि घरातील अन्नपूर्णेचा मान ठेवता येत नाही का म्हणून? आणि तुला काही प्रार्थना पण जमत नाही का? तुला लाज वाटते की नाही हे सगळं उलटतोंडी मला सांगायला? ऐश्वर्या म्हणत असते की नाही, मला प्रार्थना वगैरे काही जमणार नाही आणि मी काही असल्या गोष्टी करणारसुद्धा नाही. त्यावरती ऐश्वर्याचं असं बोलण्यावरती आजींना खूपच राग येतो आणि आजी तिला म्हणतात, तू उभं राहा आणि बाजूला जाऊन उभी राहा म्हणून. आज तुला जेवण वगैरे काही मिळणार नाही म्हणून. आणि त्यामुळे आजी तिला म्हणतात आणि चांगलं ठसकावून सांगत असतात. मग आता उठ आणि इथून जा असं सांगितल्यानंतर ऐश्वर्यासुद्धा उठते आणि बाजूला जाऊन उभी राहिलेली असते. हे ऐकून नील आणि चंद्रकांतजींना आजींना समजवण्याचा प्रयत्न करतात, पण आजी त्यांनासुद्धा गपचूप जेवायला सांगत असतात. कारण की जो कोणी अन्नपूर्णेचा अपमान करेल, त्याचा कोणी मानसन्मान ठेवणार नाही, त्याला जेवण हे भेटणार नाही. आणि असं आजींनी ठणकावून सांगितलेलं असतं. त्यामुळे सगळे आपले गपचूप हात जोडतात आणि जेवायला सुरुवात करतात. आणि त्या दोघांना ती काही आजी ऐकत नाही. ऐश्वर्याला ताटावरून उठवलेलं असतं आणि ती बाजूला आपली गप्प त्या आजींच्याकडे रागाने बघत उभी राहिलेली असते. तर आजींवर खूपच चिडलेली असल्यामुळे आजींकडे बघून मात्र आजींना काहीच फरक पडत नाही. आणि मग त्यानंतर इतर सगळेजण जेवायला सुरुवात करतात. त्याचवेळी आजी बोलता बोलता असं म्हणतात की आता मी ना इथे चांगली 2-3 महिनेच राहणार आहे आणि या एका घरातल्या सगळ्यांना सुद्धासारखं सरळ करणार आहे. आणि हे ऐकून चंद्रकांतजींना तर ठसकाच लागतो. आणि चंद्रकांत तर म्हणत असतो, काय 2-3 महिने? अगं तू तर कायमचीच राहा ना, काय आम्हाला फरक नाही पडत म्हणून. तर दुसरीकडे तारा आणि सावली आउट हाऊसमध्ये असतात. आउट हाऊसमध्ये राहायला लागल्यामुळे तारा तर खूपच जास्त चिडलेली असते आणि म्हणत असते की एवढ्याशा जागेमध्ये कोणी कसं राहू शकतं? आणि त्यावेळी सावली म्हणत असते की अहो तारा मॅडम, तुम्ही विसरलात का? मागच्या तुम्ही लग्नाच्या टायमिंगला तुम्ही ॲडजस्ट केलं होतं की तुम्ही जेव्हा सोहम भाऊजींसोबत लग्न करायचं होतं म्हणून पळून आला होता, तेव्हा इथेच ते राहिला होता. पण तारा म्हणते की त्यावेळीची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी माझ्या डोक्यावरती त्या सोहमचं प्रेमाचं भूत होतं आणि आता इथे मी नाही थांबू शकत. आणि हे ऐकून सावली आश्चर्याने विचारत असते, म्हणजे काय म्हणायचे नक्की तुम्हाला? तुमचं आता सोहम भाऊजींवरती प्रेम नाही आहे का म्हणून? आणि ते ऐकून तारा मात्र अजूनच चिडते आणि तिला म्हणू लागते, तुला नसत्या चौकशा कोणी सांगितल्यात? आणि मग त्या दोघीजणी एकमेकींशी वाद घालायला सुरुवात करतात. पण तितक्यात बाहेरून कोणीतरी सावली आणि ताराला हाक मारत असते. त्यामुळे त्या घाबरतात आणि आधी असंच त्यांना वाटलं की आजी असेल, पण खरं तर सोहमचा आणि सारंगचा आवाज ऐकू येतो आणि मग ते दरवाजा खोलतात. तर आतमध्ये दोघीजण पटकन त्यांना घेतात आणि ते दोघे जेवणाचं ताट घेऊन सावली आणि तारासाठी घेऊन आलेले असतात. आणि सारंग सावलीला तर सोहम ताराला जेवणाचं ताट भरून आणलेलं असतं आणि ते दोघेजण आपापल्या बायकांना भरवत असतात. बबलू मात्र म्हणत असतो की मला माहीत आहे, मला कोणीच भरवण्यासाठी नाही आहे, म्हणून मी स्वतःला भरवून घेत आहे. आणि हे ऐकून सगळेजण हसू लागतात.
पण मग त्यानंतर तारा पुन्हा चिडते आणि भांडण करायला सुरुवात करते, की सोहमला विचारत असते की अशी कोण आहे रे ती जग्गू आजी, आणि तिला घाबरून आम्ही इथं किती दिवस इथं राहायचं म्हणून. आणि त्यावेळी सोहम तिला म्हणतो की अगं तारा, या विषयावर बोलूयात, पण तू आधी प्लीज जेवण करून घे शांतपणे. तर दुसरीकडे चंद्रकांतजींना तिलोत्तमाचा फोन आलेला असतो आणि ते घाबरूनच तिलोत्तमाला ते सांगत असतात की इकडे सगळ्या गोष्टी हाताच्या बाहेर जायला निघालेल्या आहेत. तिलोत्तमा, तू काहीही कर आणि लवकरात लवकर इथे ये. तिलोत्तमा म्हणते की हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी आत्ता एअरपोर्टला जाण्यासाठी निघालेली आहे. लवकरात लवकर मी घरी येते आणि मी सगळं हँडल करेन म्हणून. आणि हे ऐकून चंद्रकांत म्हणतो की प्लीज तिलोत्तमा, प्लीज लवकर घरी ये, कारण जर चुकूनही आत्याला सोहम आणि सारंगचं लग्न झालं आहे हे कळलं ना, तर मग आपलं काही खरं नाही. आणि त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी लवकरात लवकर घरी येते. पण मला सांगा, अजून आत्या किती दिवस राहणार आहेत? त्यावेळी चंद्रकांत म्हणतो की मला असं वाटतंय की ते आता 1 महिना तरी राहील. आणि ते ऐकून तिलोत्तमा डोक्यालाच हात लावते. आणि तितक्यात चंद्रकांतजींना आत्या आवाज देत असते आणि तिचा आवाज ऐकून चंद्रकांत तिलोत्तमाला सांगतो की मला आता बाहेर जावं लागेल. आत्या आवाज दिल्यानंतर तिलोत्तमासुद्धा म्हणत असते, हो तुम्ही फोन ठेवा, मी येते लवकर म्हणून. त्यानंतर आपण इकडे पाहतो की आत्या आजी चंद्रकांत आणि नीलसोबत गप्पा मारत बसलेली असते. त्यावेळी ती चंद्रकांतला तिच्यासाठी पाणीही बनवायला सांगते. तितक्यात ऐश्वर्या ते ठिकाणी येते आणि ती रागात तिच्या खोलीमध्ये चाललेली असते. पण आजी तिला थांबवते आणि म्हणते की काय गं पांढरी पाल, कुठे चाललेस तू? एकदा जरा ही नीट खाली बघ आणि इकडे ये म्हणून. आणि त्यावेळी ऐश्वर्या रागातच म्हणते की काय आहे खाली, मला तर काही दिसत नाही आहे. तर आजी म्हणू लागते की अगं जरा नीट बघ, खाली चहा सांडलेला आहे. आणि ते ऐश्वर्या खाली वाकलेली. तर ऐश्वर्या रागातच म्हणते की हो, सांडलाय खाली चहा म्हणून, पण मी काय करू मग? तर आजी म्हणते की अगं काय करू म्हणजे, तुला काही संस्कार आहेत की नाहीत? या घरातली कामं तुझी जबाबदारी आहे. इथं खाली चहा सांडलाय तर तो कोण पुसणार? बाहेरची माणसं येऊन पुसणार आहेत का? जा आतमध्ये कपडा घेऊन ये आणि तो चहा पुसून टाक म्हणून. पण हे ऐकून ऐश्वर्याला खूप राग येतो आणि ती म्हणते ही माझं काम नाही आहे, मी नाही खाली वाकून चहा पुसणार म्हणून. पण त्या मूर्ख मुलीला पण ती पुढे म्हणत असते की आत्ताच कुठेतरी तडमडायला जायचं होतं म्हणून, अशी मनातल्या मनात म्हणत असते. आजी मात्र काहीच तिला बोलू देत नाही आणि रागातच तिला विचारते की तुझं काम नाही आहे मग कोणाचं काम आहे? हे घर तर तुझं आहे ना, या घरामध्ये तू राहतेस ना, मग हे तुझं काम कसं नाही म्हणून? काही तुला लाज वाटते का ही कामं करायला? जा पटकन आणि कपडा घेऊन ये आणि ते पटकन पुसून टाक. ऐश्वर्या मात्र ती काही हालत नाही. ती नीलला सांगत असते, नील तू जाऊन घेऊन ये, मी पटकन पुसून घेते म्हणून. मग त्यावेळी आजी पुढे काही चालत नाही. ती नीलला म्हणत असते की गपचूप नील, तू खाली बस, तू तुझ्या नवऱ्याला कामं सांगते, तुला लाज वाटत नाही का म्हणून? तू पटकन जा आणि कपडा घेऊन ये आणि तूच पुसायचं आहेस ते म्हणून. आणि मग ऐश्वर्याचं काही चालत नाही. ऐश्वर्या रागातच आतमध्ये जाते आणि कपडा आणण्यासाठी आतमध्ये गेलेली असते. त्यामुळे चंद्रकांत आणि नील घाबरूनच एका कोपऱ्यामध्ये सरकून बसलेले असतात आणि एकमेकांकडे पाहून हसू लागतात. दुसरीकडे आता आपण पाहतो की सारंग हा सावलीला सांगत असतो की अगं आत्या आजींचं आपल्या आईबाबांवरती खूप उपकार आहेत. जेव्हा आईबाबांना बिझनेस करायचा होता ना, तेव्हा आजीने स्वतःची जमीन विकली आणि त्यांना पैसे उभे करून दिले होते. आज आपण जे वैभव बघतोय, जे ऐश्वर्य बघतोय, ते आजीचीच कृपा आहे म्हणून. आणि त्यामुळे आपल्याला तिला दुखवून जमणार नाही. अजून थोडे दिवस तुम्हाला या गोष्टी सहन कराव्या लागतील, पण आम्ही लवकरच काही ना काही मार्ग काढू. आणि त्यावरती तारा आणि सावली हो म्हणतात. तर दुसरीकडे आता ऐश्वर्या रागातच ती पाण्याची बादली घेऊन आलेली असते, कपडा घेऊन आलेली असते आणि आजींजवळ नेऊन ती बादली जोरात आपटते. तर आता आजी तिला विचारते की काय गं, ही बादली कशाला आपटलीस म्हणून, आता नीट पुसून घे. आणि त्यावरती ऐश्वर्या हो म्हणते आणि पायानेच तो चहा पुसायला सुरुवात करते. तर नील आणि चंद्रकांत डोक्याला हात लावतात. त्यामुळे आत्या आजी तर अजूनच चिडते आणि म्हणते, देवाने तुला हात दिले आहेत ना, मग जरा त्या हाताने ती फरशी पूस म्हणून. मग ऐश्वर्या म्हणते, नाही, मी हात नाही खराब पाण्यात खराब करणार. मग आजी म्हणते, तुला सांगितलं ना एकदा हाताने पूस म्हणून. आणि मग ती हाताने लादी वगैरे साफ करायला तिला लावते आणि आजी तिचं केस धरूनच तिला खाली बसवते. तिच्या हातामध्ये कपडा देऊन शेवटी तिच्याकडून लादी पुसूनच घेते ती. ऐश्वर्या तर रागातच आजीकडे बघते आणि ठसक्यातच अगदी लादी पुसायला सुरुवात करते.
अशी चांगली आजीने या ऐश्वर्याची जिरवलेली असते. आणि त्यानंतर आपण पाहतो की आता चंद्रकांत आणि नील मात्र डोक्याला हात लावून बसलेले असतात हा सगळा प्रकार बघून, आणि त्यांना तर खूप हसायलासुद्धा येत असतं. त्यानंतर आपण पाहतो की आजी आता घराच्या बाहेर फेऱ्या मारत असते आणि तितक्या सारंग आणि बबलू सोहम तिथून जाताना तिला दिसतात. आजीला पाहून ते खूपच घाबरतात, पण आजी विचार करत असते की काय रे पोरांनो, कुठे होता तुम्ही? यावरती उत्तर द्यायचं असं काय तिघांना प्रश्न पडतो आणि एकमेकांकडे बघू लागतात. आणि मग सारंग म्हणतो की अगं आजी, आम्हाला खूप भूक लागली होती ना, त्यामुळे आजी म्हणते की अरे मग आता काय करायचं? त्या पांढऱ्या पालीने तर किचन बंद केलं आहे, आता मी तुम्हाला काय खायला देऊ? बरं, तर बबलू म्हणतो की काही नाही आजी, राहू द्यात, आता आम्ही जाऊन तसंच झोपतो. तर आजी म्हणते की ठीक आहे, मग त्याआधी तुमच्या हातामध्ये जी भांडी आहेत ना ती तिथे धुवून घ्या. आणि ते ऐकून सारंग विचारतो काय इथे स्विमिंग पूलमध्ये? तर आजी म्हणते हो मग त्याला काय झालं, घ्या बरं पटकन धुवून इथे. आणि मग ते भांडी धुवून घेतात आणि हे ऐकून तिघेजण तिथे स्विमिंग पूलजवळ बसतात आणि भांडी धुवायला सुरुवात करतात. आणि त्यावेळी आजी त्यांना सांगत असते की आता हे काम झाल्यानंतर पटकन जा आणि झोपा, उद्या तुम्हाला शाळेत कॉलेजमध्ये जायचं आहे ना. आणि हे ऐकून तिघेजण हसू लागतात. आणि मग सारंग आजीला म्हणतो की अगं आजी, आता आम्ही शाळा कॉलेजमध्ये नाही जात, आमचं ते आता सगळं पूर्ण झालेलं आहे, आम्ही आता मोठं झालो आहे, आम्ही आता नोकरी करतो, बिझनेस सांभाळत आहे मी. आणि ते ऐकून आजीला तर खूपच आनंद होतो आणि ती म्हणते अरे वा, माझी पोरं आता मोठी झाली, म्हणून आता लवकरच तुमचं लग्न लावायला पाहिजे, मग तेवढ्यात जबाबदारीमधून मी सुटेन मग. आणि हे ऐकून सारंग आणि सोहम घाबरूनच एकमेकांकडे बघू लागतात. तर बबलू पटकन बोलून जातो की हो, माझं बाकी आहे आजी, माझं तेवढं बघा. आणि त्यावरती आजी म्हणते म्हणजे ह्या दोघांचं झालं आहे की काय? आणि त्यावेळी ती सारंग आणि सोहम की नाही नाही असं म्हणायला लागतात, लग्न वगैरे काही झालेलं नाही. आणि मग ते घाबरून तिथून पळून जातात. तर आपण आता पाहतो की अमृताच्या रूममध्ये ऐश्वर्या गेलेली असते आणि ऐश्वर्या तिच्या मागे अगदी कटकट चालू करते. तिला सांगत असते की त्या आजींनी मला आज लादी पुसायला लावली होती आणि तेव्हापासूनच माझा हात दुखत आहे, त्यामुळे वहिनी उद्याच्या उद्या तुम्ही हाऊसकीपिंगवाले घरामध्ये अपॉइंट करा, म्हणून मला काही असली कामं जमणार नाहीत. आज मला तिने एवढासा चहा पुसायला सांगितला होता, उद्या मला भांडी घासायला लावेल आणि आत्ताच माझा चहा पुसल्यामुळे माझा हात खूप दुखत आहे म्हणून. आणि अमृता वहिनी तिची समजूत घालत असतात, पण तरीसुद्धा ऐश्वर्या काही ऐकायला तयार नसते. आता आपण दुसरीकडे पाहतो की ही तारा जी आहे ती सावलीला सांगत असते की सावली, तू आत्ताच्या आत्ताच जा आणि माझे अंथरूण पांघरून घेऊन ये म्हणून. मला काही या गादीवरती झोपायचं नाही, मला माझे अंथरूण पांघरून पाहिजेत. पण सावली तिला समजून सांगत असते की नाही तारा वहिनी, तुम्ही माझ्याशी अशा भाषेत का बरं बोलता? नेहमी मला तुम्ही अशा भाषेत बोलत असता. जर प्रेमानं सांगितलं असतं तर काही बिघडलं असतं का तुमचं? आणि त्या दोघींचे वादावाद चालू असतात. तेवढ्यात बाहेरून आजी त्यांचा आवाज ऐकते, त्यांना सावल्या दिसतात. आणि त्यामुळे आजींना वाटतं की घरामध्ये चोरच शिरला आहे, म्हणून आजी तिथली काठी घेतात आणि हळूच त्या गेट हाऊसकडे निघालेले असतात. आणि त्या दार उघडतात आणि आतमध्ये जातात. तेवढ्यात तारा आणि सावलीला कळतं की बाहेर कोणीतरी आलेलं आहे, बहुतेक त्या आजीच असतील म्हणून. मग तारा आणि सावली एका ब्लँकेटखाली लपून बसलेले असतात आणि त्या आजींना समजतं की 2 बायका आतमध्ये आहेत, नक्कीच त्या घरामध्ये चोरीच्या हिशोबाने शिरल्या असतील म्हणून. आणि आजी जोरजोरात त्यांना झोडपायला चालू करते आणि सावली आणि तारा जोरजोरात ओरडायला लागतात. कशाबशा त्या तिथून आजींच्या तावडीतून पळून पळून घराकडे निघालेले असतात. तर मित्रांनो, बघूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय घडतं ते. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवरती येत राहा. धन्यवाद.